सध्या अभिनेत्री रिंकू राजगुरू चर्चेत आहे ते जळगावमध्ये झालेल्या एका प्रकरणावरून। जळगावमध्ये रिंकू मीडिया आणि चाहत्यांवर भडकली असं दिसतंय। यावरून रिंकूला अनेकांनी खडेबोल सुनावले। गर्दीतून बाहेर जाताना रिंकूचा हात खेचल्यामुळे ती काहीशी संतप्त झाल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं। परंतु आता घडल्या प्रकाराबद्दल पोस्ट शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली आहे। या कार्यक्रमावेळी नेमकं काय घडलं जाणून घेऊया। जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला अभिनेत्री रिंकू राजगुरूंनी खास उपस्थिती लावली होती। लाडक्या आर्चीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली। एबीपी माझा या चॅनलवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला। कार्यक्रमातून बाहेर पडत असताना तिथल्या एका व्यक्तीने रिंकूचा हात खेचला। त्यामुळे या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्हाला चाललं असतं का असा प्रश्न तिने त्या व्यक्तीला विचारला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रिंकूने याबाबत पोस्ट करत तिचं मत मांडलंय। ती म्हणाली, जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत। काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते। तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमात पसरवल्या जात आहेत। कार्यक्रमा ठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका रिप्रेझेंटेटिव्हशी मी नम्रपणे बोलले आहे। माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे। त्यांचा मी नेहमी सादर करते। त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये ही विनंती। तुमची रिंकू। तुमचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिने विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।